नेमकं काय प्रकरण आहे? आज आपण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आलात, कशाबाबत मागणी आणि नेमकी काय मागणी केलेली आहे आपण? कोंड येथील हजरत मलंग शाहवाली ही दर्गा आहे. त्या दर्गेमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण होत असून तिथं कुत्रे व मांजरे जाऊन इतकी नासधूस करत आहेत. त्यांना कंटाळून आम्ही वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार साहेब व पोलीस निरीक्षक साहेब यांना वारंवार अर्ज दिले, परंतु आमच्या अर्जाची दखल घेत नाहीत ते. आणि तसेच इथं जाणून बुजून काही लोक त्रास देण्याच्या कामात आहेत आणि अतिक्रमण करत आहेत. देवपाशी जाण्यासाठी सध्या वाट शिल्लक राहिलेली नाही. तरी आम्ही यांच्याकडे न्याय मागण्याकरता प्रत्येक वेळी दारोवार येतो. किती वर्षापासून आपण प्रयत्न कमीत कमी 2 वर्षापासून 3 वर्षापासून यांच्याकडे चक्रा काढतो. कुठे कुठे अर्ज दिला आपण आतापर्यंत जिल्हाधिकारी साहेबाकडे दिलेला आहे, तहसीलदार साहेबाकडे दिलेला आहे आणि SP साहेबाकडे दिलेला आहे, परंतु ह्याच्यामध्ये कुणीही दखल देत नाही. वक्फ ऑफिसरलाही 2दा-3दा तिथं नेऊन त्यांनी विजिट दिली. त्यांनी स्वतः मोक्कावर पाहणी केली व तिथं सर्वे नंबरमध्ये काही लोक बेकायदेशीर अतिक्रमण करत असून तिथं देखील ती दखल देत नाहीत. मग आता तुमची मागणी काय, नेमकं काय व्हायला पाहिजे? वक्तची प्रॉपर्टी असल्यामुळे ह्याचा वक्तच जबाबदार आहे. वक्तानंच ह्याचा न्याय द्यावा लागतो. वक्त बोर्डाकडेच ही सर्व काहीशी जबाबदारी आहे, परंतु त्यांच्याकडेही दिल्यावरही त्यांनी थोडंसं त्याच्यावर दुर्लक्ष करतात. योग्य वेळी जर त्यांनी येऊन जर कायदेशीर कारवाई केली असती तर अतिक्रमणही झालं नसतं आणि काही झालं नसतं. ठीक आहे, मग वेळोवेळी आपण मागणी करतायत तरी सुद्धा तक्रारीची दखल घेतली जात नाहीये. दखल घेत नाही. मग आता तुमचं पुढचं पाऊल काय आहे? नेमकं तुम्ही काय करू इच्छिता? पुढचं पाऊल काय? आपण योग्य ते शासनाकडे न्याय मागतोय. अगर त्यांनी जर आम्हाला योग्य जर न्याय नाही दिला तर त्यापुढे काय करावं लागेल? आपल्याला टोकाचं पाऊल उचलून त्यांच्या पुढे उपोषणाला बसावं लागेल, भाग पडावं लागेल. कारण ही रोज उठून चांगलं नाही आहे आणि देवाची प्रॉपर्टी असल्यामुळे तिथं आम्हाला काही वक्फ बोर्डच्या नियमानुसार काहीच करता येणार. त्यांनी काही दखल देत नाहीत आणि वारंवार त्यांना सांगितलं तर उद्या येतो, आज येतो असं म्हणतात. काय करावं लागलं त्याच्या पुढे आम्ही तरी? ठीक आहे, मग आता तुमची मागणी कुणाकडे आहे? SP साहेबाकडे काय मागणी जिल्हाधिकारी साहेबांनी जर ह्याच्यामध्ये निर्णय दिला, त्यांचीच भूमिका आहे, त्यांच्या अंडरमध्ये ही सगळं लोक काम करतात. त्यांनी जर दखल दिल्यानंतर ही सर्व मार्ग लागू शकतो. त्याच्यानंतर तहसीलदार साहेब आहेत, त्यांनीही मार्ग दिला तर त्याच्यामध्ये बी आमचा निकाल लागू शकतो. परंतु त्यांनी द्यायला तयारच नाही. त्यांनी लक्ष दिलं तर आम्ही त्यांच्याकडे वारंवार न्याय मागायलोच आणि सगळं काही ह्याची गव्हर्नमेंटच्या नियमामध्ये आहे. रजिस्ट्रेशनची दर्गा आहे, दर्गेचं क्षेत्रफळ आहे, पण तुम्ही दर्गेची जर पोझिशन आणि सध्याची जर परिस्थिती बघितली, तुम्ही डोक्याने येऊन अगर स्वतः येऊन जर तिथं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबा इथली परिस्थिती काय निर्माण झाली. मग ह्याच्या पुढे आता आम्ही काय करू शकतो? सरकार जर याच्यावर लक्ष दिलं आणि सरकार काय यांना पाठीशी घालतं ह्याचं काय आम्हाला माहिती नाही. यांनी काही लोक जाणून बुजून आमच्यावर डोळा ठेवून आहेत अशी आहे. यापुढून आम्हाला जीवाला धोका आहे. तरी शासनाने याच्यावर योग्य निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा हीच आमची नम्र विनंती आहे.